मीच माझी एक मैत्रीण आहे, तिचं नाव प्रणाली आहे. ती अभ्यासात प्रचंड हुशार होती शाळेत असताना आणि एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये सुद्धा ती नेहमी पुढे असायची. पण ती एका गोष्टीला घेऊन नेहमी डिमोटिवेटेड असायची. तर ती गोष्ट म्हणजे काय माहिती आहे? इंग्लिश स्पीकिंग. आता मागे सुद्धा ज्यावेळेस ती जॉबसाठी अप्लाय करत होती, तिला इतकं कन्फर्म होतं की ज्यावेळेस कंपनी माझा रिझ्युमे बघेल, इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल हे तिला माहिती असायचं. पण प्रॉब्लेम होता कुठे? ज्यावेळेस मला इंटरव्ह्यूसाठी कॉल येईल, मी काय बोलू? आता तुम्हाला वाटेल की ती अभ्यासात प्रचंड हुशार असूनही हा प्रॉब्लेम तिला काय येत होता? तर काहीच असं होतं की ती रट्टा खूप बऱ्यापैकी मारायची, म्हणजे पाठांतर तिचं खूप असायचं आणि वर्ड टू वर्ड ती पाठ करायची. पण प्रॉब्लेम कुठे यायचा की एखादा शब्द जर ती विसरली तर पुढचं जे काही वाक्य आहे तिला विसरायला व्हायचं. हे स्कूलमध्ये होती तोपर्यंत ठीक होतं, पण ज्यावेळेस इंटरव्ह्यूसाठी कॉल्स वगैरे यायला लागले, तर कॉल येईल ह्या भीतीनेच तिला रात्रभर झोप नाही यायची आणि तिला खूप टेन्शन यायचं. म्हणजे काही महिन्यांपूर्वी ज्यावेळेस तिचं माझं बोलणं झालं, तिने तिचं मला हा प्रॉब्लेम सांगितला की असं असं होतं, मला खूप टेन्शन येतं. माझ्या डोक्यात तर इंग्लिश असते, पण ज्यावेळेस मी बोलायचा प्रयत्न करते माझा कॉन्फिडन्स खूप लूज होतो. तर गाईज ज्यावेळेस तिने माझ्याशी हा प्रॉब्लेम शेअर केला, मी तिचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं. ऐकल्यानंतर मला नेमकं तिचा प्रॉब्लेम काय आहे हे समजलं. त्याच्यावर मी तिला काही सोल्युशन्स दिले. मला वाटलं का नाही की ही स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे, कारण की आपल्यापैकी बऱ्याच जणांसोबत हाच प्रॉब्लेम होतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण तिच्यासोबत बोलताना नेमकं तिचा प्रॉब्लेम काय आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. सेकंड, त्याच्यावर मग काही सोल्युशन्स जे मी तिला दिले ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. तर ह्या व्हिडिओचा गाईज तुम्हाला भरपूर फायदा होणार आहे. जर तुम्ही स्कूलमध्ये असाल, तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायची असेल, तुम्ही पेरेंट्स असाल, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ उपयोगी ठरणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. चला गाईज, तर जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका, जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो. तर गाईज, तिचा सर्वात मोठा प्रॉब्लेम काय होता माहिती आहे? की ती विचार मातृभाषेत करत होती. ती मातृभाषा मराठी असल्यामुळे आपण काय करतो की विचार आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीत करतो आणि एखाद्या वाक्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचा प्रयत्न करतो. गाईज, मी मागे एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तुम्ही जर वर्ड फॉर वर्ड ट्रान्सलेट केलं मराठी टू इंग्लिश किंवा हिंदी टू इंग्लिश, तर तुमचं वाक्य ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असू शकतं, कारण की वर्ड फॉर वर्ड ट्रान्सलेट केलं तर ते वाक्य बरोबर होणारच नाही. ठीक आहे. तर तिचा प्रॉब्लेम हाच होता की विचार ती मराठीत करायची आणि त्याला ट्रान्सलेट इंग्लिशमध्ये करायचा प्रयत्न करायची. बरं, तिने वाक्य ट्रान्सलेट जरी केलं तरी तिला कन्फर्म नसायचं हे वाक्य बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ व्हायचा आणि याच्यामुळे काय व्हायचं की ती पुढे प्रयत्न करणं टोटली थांबवून देत होती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिस्कस करणार आहोत की हाव टू थिंक इन इंग्लिश. इंग्लिशमध्ये विचार करायला लागलात तर ट्रस्ट मी गाईज, तुमची फ्लुएन्सी, तुमचा कॉन्फिडन्स सगळंच वाढणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या सगळ्या टेक्निक्स बघणार आहोत. तर गाईज, ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या माझ्या मैत्रिणीने वापरल्या आणि तिला खूप म्हणजे खूप फायदा झाला आहे. द फर्स्ट टेक्निक इज वोकॅबलरी किंवा वर्ड्स. तुम्हाला शब्दांपासून सुरू करायचं आहे. तुम्हाला करायचं काय आहे? ज्या वेळेला तुम्ही सकाळी उठता, ठीक आहे, उठल्या उठल्या आपल्याला कोणत्या गोष्टींची गरज पडते, त्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात याचा विचार करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, उठल्या उठल्या आपण काय करतो? ब्रश करतो. ब्रश हा शब्द सगळ्यांना माहिती आहे, ठीक आहे, ब्रश. त्याच्यानंतर टूथपेस्ट, आपण सगळे टूथपेस्ट तर बोलतोच. पाणी म्हणजे वॉटर, राईट. टंग क्लीनर, आंघोळ करताना आपल्याला मग लागतो, बकेट लागते, कोणी कोणी शॉवर वापरतं. टॉवल झालं, स्क्रबर झालं, ठीक आहे, कोम, हेअर ऑइल, क्लोथ्स. ठीक आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला दैनंदिन लागतात किंवा डेली यूजमध्ये लागतात, व्हॉट यू हॅव टू डू इज, तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी वापरत असताना तुम्हाला मनात त्यांना बोलायचं आहे, पण कशात? इंग्लिशमध्ये. ठीक आहे. तर तुम्हाला शब्दांपासून सुरू करावं लागेल. ही स्टेप एकदम बेसिक आहे आणि ही आपण कोणीही करू शकतो, अगदी लहान मुलंसुद्धा करू शकतात. ठीक. सेकंड आहे थिंकिंग इन इंग्लिश. आता तुम्ही म्हणाल, एवढे वर्षानुवर्ष आम्ही मराठीत विचार करत आलो आहे, तर ऑल ऑफ अ सडन आम्ही कसं विचार करणार? काहीच खूप काही अवघड नाही आहे. अगदी छोट्या छोट्या 3 ते 4 शब्दांची वाक्य तुम्हाला इथे फॉर्म करायची आहे. चला, फॉर एक्झाम्पल, तुम्ही ग्राउंडमध्ये गेलात, ठीक आहे. ग्राउंडवर गेल्यानंतर आपण बेंचवर बसतो. आपल्यासोबत बोलायला असेल तर ऑफकोर्स आपण बोलतो, पण जर आपल्यासोबत बोलायला कोणी नसेल तर आपण फक्त ऑब्झर्व करतो. तर तुम्हाला करायचं काय आहे की आजूबाजू घडत असलेल्या गोष्टी तुम्हाला ऑब्झर्व करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल, मी ग्राउंडमध्ये आहे. देर आर बॉईज प्लेइंग इन फ्रंट ऑफ मी. द ग्राउंड इज सो क्राउडेड टुडे.
Okay, I'll just sit for 5 minutes and then I'll go for a walk. Wow, that little girl is so cute. मग तुम्हाला म्हणायचं आहे की आज खूप गरम आहे, तर यू कॅन से इट्स सो हॉट टुडे. बराच वेळ झालं आहे, इट्स टू लेट नाव, मला जायला पाहिजे, आय शुड गो. तर हे जे छोट्या सेंटेन्सेस आहेत, ह्या येण्यासाठी तुम्हाला खूप काही इंग्लिश यायची गरज नाही आहे. तर तुम्हाला जाणीवपूर्वक काही गोष्टी जे तुम्ही मनात बोलताय हे तुम्हाला मनातच बोलायचं आहे, पण इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. सुरुवातीचे 3-4 दिवस तुम्हाला थोडंसं अवघड जाऊ शकतं, कारण की एक सवय फॉर्म झाली आपल्याला मराठीत विचार करायची. तर ती ब्रेक करणं किंवा तोडणं थोडंसं अवघड होईल. पण गाईज, हे वारंवार केल्याने 4-5 दिवसानंतर तुम्हाला तुमच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ही नक्कीच जाणवणार आहे. ठीक आहे. तर थर्ड टेक्निक इज प्लॅन युअर डे इन इंग्लिश. तुम्हाला काय करायचं आहे की तुमचा जो दिवस आहे तो इंग्लिशमध्ये प्लॅन करायचा आहे. रोज आपण सकाळी उठल्यानंतर आज दिवसभरात आपण काय करणार आहोत, सहसा आपल्या डोक्यात आपण विचार करत असतो. फॉर एक्झाम्पल, काही लोकांना भाजीपाला घ्यायला जायचं असतं, कोणाला किराणा घ्यायला जायचं असतं, कोणाला टेलरकडे जायचं असतं, किंवा कोणाला मुलांना सोडायला जायचं असतं, कोणाची पेरेंट्स मीटिंग असते. अशा भरपूर गोष्टी असतात. तर सकाळी तुम्ही इन शॉर्ट थोडंसं प्लॅन करू शकता. फॉर एक्झाम्पल, टुडे आय एम गोइंग टू बाय सम व्हेजिटेबल्स. आफ्टर दॅट आय गो टू बाय ग्रॉसरी, and while returning I'll pick my daughter, and then in the afternoon we'll have lunch, then I'll make her sleep, then I will go to drop her. हे मी एक एक्झाम्पल दिलं. तुम्हाला जाणून बुजून त्याच्याबद्दल थोडं डिस्कस करायचं की मी आज हे करणार आहे. दिवसभराचा प्लॅनसुद्धा असं तुमच्या हिशोबाने तुम्ही इंग्लिशमध्ये छोटे सेंटेन्सेसमध्ये बोलू शकतात. फोर्थ पॉईंट इज टू टेक द नोट्स. तुम्ही कुठेही असाल, तुमच्या कानावर एखादा नवीन शब्द पडला पण तुम्हाला तो कळला नाही, तर तुम्हाला करायचं काय आहे, आपल्याकडे मोबाईल तर असतोच, त्या मोबाईलमध्ये ते टाईप करून तुम्ही सेव्ह करू शकता, किंवा व्हॉट्सॲप थ्रू स्वतःला सेंड करू शकता, किंवा मग तुम्ही कुठेतरी तो शब्द लिहून घेऊ शकता. आता हा शब्द लिहिल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही घरी याल, तुमच्याकडे फ्री वेळ असाल, त्यावेळेस तुम्ही गुगल करा. गुगल केल्यानंतर तुम्हाला त्या वर्डचं मिनिंग समजेल की याचा अर्थ काय आहे. आता त्या शब्दाचा अर्थ समजल्यानंतर तुम्ही तो शब्द तुमच्या डेली यूजमध्ये वापरू शकता, स्वतःशी बोलतानाच. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंग्लिशमध्ये विचार कराल त्यावेळेस जाणून बुजून एखादं वाक्य असं घ्या की ज्याच्यामध्ये हा शब्द येईल. याच्याने काय की तुमची वोकॅब्युलरी वाढेल आणि हळूहळू तुमची फ्लुएन्सीसुद्धा वाढायला लागेल. 5वा पॉईंट, लास्ट बट नॉट द लीस्ट, प्रॅक्टिस. आपण सगळ्यांनीच ऐकलं आहे की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्हाला कोणतीही गोष्ट करायची असेल तर तुम्हाला प्रॅक्टिस करावीच लागते. ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता, वारंवार प्रॅक्टिस करता, ती तुमची एक हॅबिट किंवा सवय होते. एखादी गोष्ट ज्यावेळेला आपली सवय होते, आपल्याला अवघड जात नाही. हळूहळू लक्षात येईल की तुमची इंग्लिशची फ्लुएन्सी वाढत चालली आहे, तुमची जी वोकॅब्युलरी आहे ती सुद्धा वाढत चालली आहे, आणि हळूहळू तुम्ही कधी इंग्लिशमध्ये विचार करायला लागाल हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. ही प्रूव्हन टेक्निक आहे. माझ्या मैत्रिणीने ही टेक्निक वापरली, तिचा भरपूर फायदा झाला आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आली होती गाईज. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.